तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता जहाज. मित्रांनो, मँगलोर मध्ये झाला पाऊस चालू. अरे हे पाऊस काय सुट्टी देता का नाही? अरे नाही काय बाबा ये. जय शिवराय, जय शंभूराजे, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. चालू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, पुन्हा आलो आपण समुद्र, अरबी समुद्राला भेटण्यासाठी. कसंय तर मित्रांनो, आपली गाडी खाली झाली होती शनिवारी आणि शनिवारीच आपल्याला पुन्हा लोड मिळालाय मँगलोरचा. बघा, अनंत अनंत असा समुद्र, अरबी समुद्र. मित्रांनो, कसा वाटतोय तुम्हाला सांगा मला कमेंट करून. इकडं पावा तिकडं पाणीच पाणी, पाणीच पाणी. नाद करती काय, यावाच लागतं समुद्र बघण्यासाठी. साऊथ लाईन. जय शिवराय मित्रांनो, आपला आणखीन राहिलंय 150 किलोमीटर. आपण निघालो होतो शनिवारी संध्याकाळी ब्यामधनं निघालो होतो मित्रांनो. आणि आज आहे सोमवार. आपल्याला आजच्या आज गाडी खाली करून रिटर्नचं लगेच भरायचंय. चला तर जाऊ. बघू शकता गाडी चालताना ऑटोमॅटिकली आपण जनरेटर भरलेलं आहे. जनरेटर असं भरलेलं आहे मित्रांनो की त्याला टायर पुढचे, ट्रॅक्टरचे पुढचे टायर आहे छोटे छोटे. त्यामुळं अक्षरशः गाडी ना पूर्ण जय शंभूराजे, रामकृष्ण हरी, जय हिंद. मित्रांनो, आपण थांबलोय भटकलच्या पुढे नाश्ता करण्यासाठी आणि प्लेन डोसा सांगितलाय, ऑर्डर केलाय. आणि हे भैया नाही, सॉरी, आपण युपी साईडला नाही, आपण साऊथला आहे. त्यांना अन्नच बोलणार. कारण की कसं आहे, ज्या त्या भागात आपण जर महाराष्ट्रात असलो तर भाऊ बोलणार, साऊथला आलं तर अण्णा बोलणार, युपी बिहार साईडला गेलो तर भैयाजी बोलणार. हे आपल्या भारताची संस्कृती आहे मित्रांनो, आणि ती आपल्याला जपलीच पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला? चला तर करूया नाश्ता. अजून 100 किलोमीटर जायचंय. पटकन जाऊन गाडी खाली करायची आहे. त्यानंतर आपल्याला रिटर्नचा लोड पण भरायचा आहे आणि निघायचंय मुंबई. हा आहे मित्रांनो आपल्या अशोक विटेकरचा ड्रायव्हर. त्यानं घेतलाय प्लेन डोसा. डोसा संघ काय घेतलंय? सब्जी क्या लिए? या मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी आपण घेतलाय प्लेन डोसा. पटकन करूया नाश्ता, निघायचंय आपल्याला. पाण्याच्या टाक्या बघितल्या कशा? माझ्या मागे बघू शकता आपण पोहोचलो या ठिकाणी. अपन लोग पहुंच गए इधर मैंगलोर में. ये भाई लेने के लिए अपने को गेट पे आए. तो चलिए, खाली करना है तुरंत, यही भरना है अपने को रिटर्न के लिए. तो चला भाऊ, जाऊया पळत पळत आणि भरून घेऊया. खाली तर करायचंच आपल्याला. चला मित्रांनो, तुम्हाला आज मी आणलंय जहाज बनणाऱ्या कंपनी. चला एअर कॉम्प्रेसर खाली करूया. चांगलं वाला खाली करायचंय आपल्याला आणि खराब वाला मुंबईला वापस घेऊन जायचंय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं कसल्या गाड्या, कसलं लोखंड. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता
दिसलं मित्रांनो, जहाज दिसलं का तुम्हाला? बघा आपल्या समोर जहाज उभा आहे, जहाज. बघा मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण जहाजाची कंपनी आहे आणि हे बघा इकडं काम चालू आहे. आपण ह्या ठिकाणचा माल घेऊन आलोय. एअर कॉम्प्रेसर, आपला चांगला एअर कॉम्प्रेसर आहे, ते उतरून ठेवायचं आणि खराबवाला मुंबईला घेऊन जायचा वापस. तर मित्रांनो, या इथले साहेब ते बोलताय की गाडी खाली व्हायला भावा थोडा वेळ लागेल, चला जाऊ द्या, थांबू आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर जे दिसत आहे ना मित्रांनो, ते मंगलोर शहर आहे. आणि आप कहाँ से हो भाई? आगरा से. नाम तो बताइए अपना. सौरभ सिंह पारमार. क्रूज जहाज बघत आहोत. क्रूज नाही, ती मालवाहू गाडी आहे. आपल्या जसं याच्या गाड्या असतात ना, लोडिंग गाड्या, तसं हे मालवाहू जहाज. कसं वाटलं मित्रांनो? बघा कितने दिन से काम चालू होगा इसका? 7-8 महीने में पूरा बन के रेडी हो गया. मुंबईतनं भरून आणलं होतं कॉम्प्रेसर मित्रांनो. कॉम्प्रेसर तर खाली झालंय आपलं. हे बघा, हे पण जहाजाचंच काम चालू आहे. हा खालचा बेस आहे मुख्यतः. आपला अँगल दिलेला आहे ना, ते बरोबर समुद्रातच उतरणार ते. हे पलीकडच्या साईडला जे दिसतंय ना तुम्हाला, हे मंगलोर सिटी. निघायचंय आपल्याला मुंबईसाठी मित्रांनो. किती वेळ थांबणार आपण पण. भाई धन्यवाद बहुत सारा आपका, जो आपने हमारे लिए टाइम दिया. मंगलोर मध्ये झाला पाऊस चालू. बघा कसं थांबावं लागलंय आपल्याला. 5-10 मिनिटं थांबूया, त्यानंतर निघूया. मित्रांनो आपली गाडी खाली झाली होती दुपारी 2 वाजता व 3 वाजेपर्यंत आपली गाडी पुन्हा लोड झाली मुंबईसाठी. आपण नवीन जनरेटर आणलो होतं. कंपनी मदुराई म्हणून कंपनी आहे मित्रांनो. जहाज बनवते, खूप मोठी कंपनी. मालवाहू जहाज बनवतात ते कंपनीवाले. त्यांची मुख्य शाखा आहे गोवा. त्यानंतर हा नवीनच प्लांट चालू झालेला आहे आणि त्यानंतर एक प्लांट चेन्नईला आहे, प्लांट गुजरात, असे 4 प्लांट आहेत त्यांचे मित्रांनो. आणि आपली गाडी लोड झाली. जास्त तुमचा वेळ न घेता चला जाऊया मुंबईत बेला. पळत पळत बघू शकता पाऊस उघडलेला आहे मित्रांनो. बुरुबुरु चालू आहे, वरती ढगाळ भरलेलं आहे पूर्ण. पण आपल्याला काय फरक नाही पडत, कारण की ते असं पण खराब आहे ते जनरेटर. रिपेअरिंगला चाललंय. बघूया उद्याचा दिवस, आजची रात्र, उद्याचा दिवस, उद्याची रात्र आहे आपल्याकडं. आपण उद्या काय गाडी खाली करत नाही, कारण की आपण काल खूप पळत पळत आलो. गाडीचं किलोमीटर झालंय बघा 2,55,255 किलोमीटर मित्रांनो. आपल्या गाडीला झाले 3.5 वर्ष. जास्त पळवलो काय मी? मला तर नाही वाटत बुवा. मित्रांनो चला जाऊया पळत पळत. तर मित्रांनो आपल्याला निघायचं होतं, पण आपल्या मित्राचा फोन आला अशोक विटेकरचा. त्यांचं गाडीचं ब्रेकडाऊन झालेलं आहे. इंजिन इथं उडपीमध्ये कामासाठी ठेवलेलं आहे. ते आता भेटणार आहे आपल्याला उद्या दुपारी. तोपर्यंत हा त्यांचा ड्रायव्हर, आणि तोपर्यंत थांबूया लॉज वरती, कारण की 2-3 दिवसापासून आंघोळ पण नाही झाली आपली. चला जाऊया, आंघोळ करूया, आराम करूया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज तरी सबस्क्राईब करा. मराठी माणसाला जाऊ द्या पुढे. मराठी पाऊल पडती पुढे, मराठी पाऊल पडती पुढे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्या.